बाबासाहेब आंबेडकर चौकात सामाजिक कार्यकर्ते विक्की बिराडे यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रम केला आयोजित। कॅन्डल मेणबत्ती लावून अभिवादन केले। दिनांक 6 डिसेंबर रोजी बोधिसत्व भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67व्या महानिर्वाण दिनानिमित्त संध्याकाळी नवापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात अभिवादनाचा कार्यक्रम तसेच कॅन्डल मेणबत्ती लावून अभिवादन केले। यावेळी बौद्धाचार्य ढिवरे नाना यांनी प्रथम त्रिशरण बुद्ध वंदना पठण केले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याबद्दल माहिती दिली। प्राध्यापक सुधीर त्रिभुवन सर यांनी मनोगत व्यक्त केले। सदर कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तसेच तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार कालिदास सोलंकी यांनी करीत अभिवादन केले। या प्रसंगी बापू पवार, विजय आखाडे, प्राध्यापक सुधीर त्रिभुवन, चुनीलाल अहिरे, जितेंद्र अहिरे, जगदीश पेंढारकर, रोहन पवार, वाघ बापू, पंकज अहिरे, रमीज शेख, योगेश जगताप, प्रदीप चौधरी, पिंट्या भालेराव, राजेश पाडवी, लक्ष्मण चव्हाण आदींनी पुष्पहार अर्पण केले। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक जिल्हा उपाध्यक्ष विक्की मनुभाऊ बिराडे, ललित मनुभाऊ बिराडे, ॲडव्होकेट राहुल शिरसाट, विशाल बेडसे व मित्रमंडळी यांनी केले होते। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक जिल्हा उपाध्यक्ष विक्की मनुभाऊ बिराडे यांच्या हाकेला उत्तर देत अनेक युवकांनी हजेरी लावत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केले। अस्तित्व ज्यांच्यामुळे आहे ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आजच्या या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपस्थित सर्व माझ्या भीमसैनिकांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी हे जे आयोजन आहे हे या तरुण पिढीचं आयोजन आहे। जी तरुण पिढी खऱ्या अर्थानं येणारा जो आपला भारत आहे नवनिर्माण असणारा, ज्यामध्ये बाबांनी सांगितलेला समता, स्वातंत्र्य आणि न्याय ही जी त्रिसूत्री आहे, त्यासोबतच त्यांनी दिलेला आपल्याला जो संघर्षाचा मार्ग सांगितला आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, त्याचं जे बाळकडू आहे ते मला या ठिकाणी आपल्या तरुण असणाऱ्या या खऱ्या अर्थानं जो खरं आपला धम्माचा रथ नेणारी ही तरुण पिढी आहे त्यामध्ये दिसत आहे। सगळ्यात महत्त्वाचं आणि मौलिक जे कार्य आहे आपल्या तरुणांकडूनच होणार आहे। फक्त एक आपला तरुण आता जागा होतोय, पेटून उठतोय, करूया की आपण जो बाबांनी आणलेला जो समतेचा रथ आहे, जी धम्म चळवळ आहे, ही चळवळ बाबांनी म्हटलं होतं की मी जो रथ आणलेला आहे किमान त्याला तुम्हाला पुढे नेता येत नसेल तर किमान त्याला मागे तरी घेऊ नका। मग आपण आज हा निश्चय करूया या त्यांच्या या अभिवादन सभेला की आपण हा विचारांचा, हा समतेचा, हा आंबेडकर चळवळीचा, हा बहुजन चळवळीचा आणि एकंदरीत मानव मुक्तीचा हा जो लढा बाबांनी आपल्याला दिलेला आहे, हा लढा आपण अविरत सुरू ठेवूया आणि संघर्षाची जी ज्योत आपल्या हृदयात प्रज्वलित झालेली आहे ही ठिणगी आपल्याला विझू देता कामा नये। आणि या ठिकाणी यांच्या विचारांना समर्पित विनम्र पुन्हा एकदा मी अभिवादन करतो आणि या ठिकाणी आयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, मी त्यांचे आभार मानतो। आपल्याला राजकीय हक्क, शिक्षण क्षेत्रातील अधिकार, हक्क हे सर्व काही जे मिळालं आहे ते बाबासाहेबांच्या संविधानाच्या पुण्याची किमया आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो बहुजन समाजाला जो संदेश दिला आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। आपण शिक्षण घेतल्याशिवाय संघटित होऊ शकत नाही आणि संघटित झाल्याशिवाय आपण संघर्ष करू शकत नाही। म्हणून बाबासाहेब म्हणायचे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो तो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात की शिक्षण हे सर्वांगीण विकासाचं प्रवेशद्वार आहे आणि म्हणून आपण बाबासाहेबांनी दिलेले जे विचार आहेत, जो महामंत्र आहे
तो आपण केवळ जयंती किंवा पुण्यतिथी या निमित्तच आपण या महामानवांचं किंवा महापुरुषांचं स्मरण करावं एवढी आपली संकुचित विचारधारा असता कामा नये. बाबासाहेबांचे विचार साऱ्या जगाला प्रेरणादायी आहेत. बाबासाहेब म्हणतात की तुमच्याजवळ जर 2 रुपये असले समजा तर 1 रुपयाचं पुस्तक घ्या. ते तुम्हाला जीवनातले शिक्षण संस्कार शिकवेल. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे, नवापूर.